लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। शासन आपल्या दारी अभियानाचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ। आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून झालेल्या या अभियानाचं जनतेमधून समाधान व्यक्त। राज्य सरकारचा अभिनव उपक्रम असलेल्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून तहसील कार्यालय वडूज, तालुका खटाव या ठिकाणी अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा हजारो लाभार्थ्यांनी लाभ घेतला। खटाव तालुका महसूल प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील 11 ठिकाणी मंडल निहाय सोमवार दिनांक 15 ते 30 जुलै या कालावधीत शासन आपल्या दारी अभियान राबवण्यात येत असून वडूज येथील अभियानात सर्कलमधील विविध गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या अभियानात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत केंद्र व राज्य सरकारच्या सेवा योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचबरोबर विविध प्रकारचे आवश्यक दाखले देण्यात आले आहेत। या अभियानामध्ये गरजूंना संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, शिधापत्रिका, आधार कार्ड, लाडकी बहीण योजना, जातीचे दाखले, नॉन क्रीमी लेअर, उत्पन्न दाखले, डोमिसाइल, शेतकरी, अल्पभूधारक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, रहिवासी दाखला, डोंगरी दाखला, 7/12 दुरुस्ती व वारस नोंदी आदी सुमारे 1600हून अधिक दाखले देण्यात आले। प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी नागरिकांना हे दाखले देण्यात आले। दरम्यान वडूज येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या या अभियान उद्घाटनाप्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांनी महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत। शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान आयोजन करण्यात येत असल्याचं सांगून शासकीय अधिकाऱ्यांनी गरजू लाभार्थ्यांना कागदपत्र अभावी दाखले अडकवून त्रास न देता गरजू लोकांची काळजीनं कामं करावीत अशा सूचना केल्या आणि यापुढेही जनतेच्या विकास कामी उभा राहणार असल्याचं ठामपणे सांगितलंय। यावेळी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, जिल्हा नियोजनचे प्राध्यापक बंडा गोडसे, वडूज नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप, भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे, भाजप पदाधिकारी विकल्प शहा, विक्रम रोमन आदींची प्रमुख उपस्थिती होती। नगराध्यक्षा मनीषा काळे, नगरसेविका रेखा माळी, रेश्मा बनसोडे, स्वप्नाली गोडसे, माजी सरपंच अनिल माळी, माजी नगरसेवक काकासाहेब बनसोडे, नगरसेवक अमोल गोडसे, माजी नगरसेवक निलेश काका गोडसे, युवा नेते गणेश गोडसे यांच्यासह माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील लाभार्थी नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले। लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। ज्या लोकांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील ते सुद्धा आपण आजच इथं पूर्ण करून सगळ्या लोकांचे जे लाभ आहे ते आज, आणि ज्या महिला भगिनी झालेल्या आहेत त्या सगळ्या लाडकी बहीण योजना ज्या आहेत आपल्या खटाव तालुक्यात ज्या आहेत ते मतदार यादीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर 45,000चं काम कालपर्यंत आपलं झालेलं आहे। आईवडिलांचा जातीचा दाखला असेल तर मुलाच्या दाखल्यासाठी आईवडिलांना दाखला काढण्यासाठी जे पेपर लागले ते पुन्हा मुलालाही लागत असतील तर मग त्याला मला वाटतं तितकंसं संयुक्त नाही। त्या संदर्भात शासनाच्या सूचना आहेत। आपण वडिलांचा आईचा दाखला जर असेल तर मुलाला दाखला द्यायला कुठलीही अडचण नाही, त्याला दिला पाहिजे। त्या संदर्भातली भूमिका घेत असताना नॉन क्रिमिनलचा विषय आहे। हा तो विषय मॅडम आज गेल्या दिवशी मिळाला पाहिजे, दिलाच पाहिजे, देता आपण। मला अलीकडच्या कालखंडामध्ये अधिकाऱ्यांचा मी बघतो की खूप चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यांचा अप्रोच आहे या कामाच्या संदर्भातला। अनेक विषय असतात, आता तो विषय मार्गी लागला पाहिजे आणि खास करून आजच्या काळामध्ये जे जे लोक येतात त्यांचा विषय मार्गी आपण लावण्याचा विषय मिळकती 21,000चा संजय गांधी स्कीमसाठी गोरगरीब खास करून विधवा महिला, कवितक्ता महिला किंबहुना आमच्या निराधार महिला यांचा दाखला एकाही तलाट्यानं हलवता कामा नये किंवा तहसीलदार कचेरीत हलवता कामा नये। 21,000चा दाखला दिला पाहिजे।
त्यामुळे तुम्ही किती मुलाखत ठेवू नका, काय फरक पडत नाही. कोण नियमानं काम करतो, तलाठी तरी करतो नियमानं काम. आता विषय जो कुठे येत नाही आपण पुढे येतोय. माझी विनंती आहे की आपण गोरगरिबांना मदत करतो आणि कायदा शासन हे गोरगरिबांच्यासाठी आहे. योजना कागदात अडकून पाडू नका एवढी माझी विनंती या निमित्ताने आहे. गाव कुठलं? कुठल्या प्रकारात? 16 नंबर वार्ड. काय 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 केलं असतं? आधार कार्ड फोन लिंक केला आणि मग मिस्टरांनी PM किसानचं केलं, रेशन कार्डाचं काम झालं. हे शासनाचा कार्यक्रम आहे का? चांगलं आहे, चांगलं आहे. आमदार साहेबांच्या बद्दल आम्ही धन्यवाद आहे, आभार आहे. कागद काय आणली ते लाडक्या बहिणीसाठी तुम्ही? मावशी तुम्ही इथं काय तुमचं काम काय होतं? रेशन कार्ड. तुम्ही काय होतात का काम? काय होतात ना? माझं नाव महेश खडके. हां. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं खटाव तालुक्यातील वडूज येथे वडूज मंडलात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवण्यात आला व सर्व लोकांनी, वडूज मंडलातील सर्व लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेतला व ही योजनाचा लाभ माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातनं ह्या लोकांना त्या योजनेचा लाभ मिळाला आहे व सर्व लोक इथं आता समाधानी आहेत, त्यांची कामं इथे होत आहेत. लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज.